एक इसम हा ठाणा परिसरामध्ये मेफेड्रॉन MD हा अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहे। त्या अनुषंगानं गुन्हे शाखा घटक 1 चे पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड, API अमित यादव, PSI शिरसाट आणि त्यांच्या टीमने ACP शेखर बागडे यांच्या पर्यवेक्षणामध्ये सापळा कारवाई आयोजित केली। त्या अनुषंगानं संशयित इसम मोहनलाल जोशी हा वाडा जिल्हा पालघर इथला आहे। हा इसम त्याच्या वाहनामधून मेफेड्रॉन घेऊन आला। त्या अनुषंगाने कायदेशीर कारवाई करून त्याला ताब्यात घेतलं। त्याच्याकडून 1 किलो 9 ग्रॅम MD पावडर ही ज्याची किंमत अंदाजे 1,69,00,000 इतकी आहे। तसेच त्याचं वाहन, इतर काही मुद्देमाल, मोबाईल आणि रोख रक्कम असं ताब्यात घेण्यात आलं। त्या अनुषंगानं NDPS कायद्यान्वये त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याला मान्य न्यायालयाने आरोपीला 23 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिलेला आहे। हा मूळचा राहणारा वाडा जिल्हा पालघर इथला आहे। त्याचा व्यवसायानं तो फार्मासिस्ट आहे। त्याचं औषध विक्रीचं दुकान आहे। त्या MD घेतली आणि तो कुणाला विक्री करणार होता किंवा वितरण करणार होता, त्या अनुषंगाने देखील तपास सुरू आहे। एवढी मोठी पावडर छोट्या स्वरूपात विकली जाते, याच्यावर काय रॅकेट आहे का? कोण अजून याच्यामध्ये अंमली पदार्थ विक्रीचं रॅकेट किंवा एक सिंडिकेट असण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्या अनुषंगाने या व्यवस्थेमध्ये किंवा NDPS अंमली पदार्थ वितरणामध्ये कोण कोण सामील आहेत किंवा कोण सहभागी आहेत, त्या अनुषंगाने देखील तपास सुरू आहे। 23 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड आहे।